काल वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेमध्ये जेफ्री एप्स्टीन, त्याच्यानंतर अमेरिकेबरोबर झालेला करारनामा आणि राफेल या संदर्भात भूमिका मांडण्यात आली। कालपासून अनेक जणांची विचारणा येत आहे, हा जेफ्री इन्स्टन फाईल काही आहेत याच्याबद्दल खुलासा करावा, जेणेकरून लोकांना कळेल। लोकांच्या माहितीसाठी हे सांगतो की जेफ्री इन्स्टन हा असणारा अमेरिकन नागरिक आहे। तो मुळातला इस्रायलचा आहे। त्याचे अनेक देशांच्या प्रमुखांशी संबंध आहे। गडगंच श्रीमंत आहे। त्याचं स्वतःचं असणारं एक बेट आहे आणि त्या बेटावरती तो श्रीमंत माणसं, राजकारणातली माणसं आणि इतर काही महत्वाची माणसं यांना खुश करत असे आणि खुश करताना लहान वयाच्या मुलं मुली यांनाही तो वापरत असे, अशी परिस्थिती आहे। अत्यंत घाणेरड्या प्रकारचे असणारे व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध आहेत। अमेरिकन काँग्रेसने या सगळ्या फाईल्स पब्लिक कराव्यात अशी भूमिका घेतली आणि एप्स्टन फाईल म्हणून आता ते ओळखल्या जात आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांचं विवरण जे आहे ते लोकांसमोर आणल्या जात आहे। त्या एका फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक मेल लिहिलेली आहे। ईमेलमध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की जेफ्री इन्स्टन यांनी मोदींना सल्ला दिला की ट्रम्पला खुश करण्यासाठी इस्रायलच्या भेटीमध्ये त्यांच्या समोर नाच गाणं करावं, अशी परिस्थिती आहे। मोदीने ते केलं असं सुद्धा नमूद आहे आणि म्हणून मुद्रा मोदी हा आता मुजरा मोदी झाला, अशी परिस्थिती आहे। एका देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीने वागतो। त्या फाईल्समध्ये अजून काय दडलंय याची माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीने तो लोकांना खुश करत असे त्याच्यात अधिक नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माहिती आहे का याची शंका यायला लागली आहे। त्याचं कारण की त्यांनी अमेरिकेबरोबर केलेला करारनामा हा नुसता शेतीसाठी घातक नाही, तर भारताला त्यांनी गुलाम म्हणून अमेरिकेकडे ठेवलेला आहे, अशी परिस्थिती आहे। परदेशी नीती असेल, अर्थव्यवस्थेतली नीती असेल, आरोग्याच्या संदर्भातला भूमिका असेल, पॉलिसी असेल, या सगळ्या अमेरिका ठरवणार आणि भारत फक्त अंमल करणार, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो घाण ठेवण्याचा भाग, हा घाण ठेवण्याचा भाग मोदीने केलेला आहे आणि हे शक्य झालं याचं कारण की एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव आलेलं आहे। मी तमाम जनतेला आवाहन करतोय की 2 मार्चला मोदीने राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे, यासाठी बीटी समोर निदर्शनं होणार आहेत। या निदर्शनामध्ये तमाम जनतेने सहभागी व्हावं, असं आवाहन मी सगळ्यांना करतो। अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण फक्त गुगलवरती एप्स्टीन फाईल असं
टाईप करा, आपल्याला सगळ्या फायली त्या ठिकाणी वाचायला उपलब्ध होतील.